नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये आपण प्रश्न आणि त्यासोबत थोडीशी माहिती जी परीक्षेमध्ये विचारली जाते बघा, तर ती या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 491. या भागामध्ये आपण 15 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल गेल्या भागांमध्ये बघा एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर भारताचा 94वा ग्रँडमास्टर जर आपण पाहिलं तर मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हा भारताचा 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. आता पाहूया आजचे प्रश्न. प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. 8 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे, ज्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न पहिला आहे बघा, अंड्यांवर एक्सपायरी डेट छापणे. अंड्यांवर एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर अंड्यांवर जे काही कोंबडीचे अंडे असतात बघा, तर त्या कोंबडीच्या अंड्यांवर एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर पर्याय क उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे राज्य बघा एक्सपायरी डेट छापणारे कशावर? अंड्यांवर. तर असं करणारे ते देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आत्तापर्यंत कोणत्याही राज्याने असं केलं नव्हतं, परंतु उत्तर प्रदेश राज्य सरकारने अंड्यांवर एक्सपायरी डेट छापणं आता बंधनकारक केलेलं आहे. आखाती संघर्षांमुळे भारतात अंड्याचे दर कोसळले आहेत. देशात अंड्याचे पडलेले भाव आणि उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे बघा व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर देखील पडलेली आहे. आणि हे जे काही एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक करण्यात आले बघा, तर त्याची सुरुवात आता 1 एप्रिलपासून. केव्हापासून? 1 एप्रिलपासून बघा राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट छापणं आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर योगी आदित्यनाथ आहेत. बघा योगी आदित्यनाथ. लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी आहे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत कोणी सादर केले? तर पर्याय ब चंद्रशेखर बावनकुळे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बघा महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक हे विधानसभेत सादर केलेले आहे. आता सादर कोणी केले? चंद्रशेखर बावनकुळे यांनी. कशात केले? विधानसभेत केले. विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर. हे लक्षात ठेवायचं. राहुल नार्वेकर सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या दर निर्धारणात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी पुढील 3 वर्षांमध्ये बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मायक्रो झोनिंग राबवण्यात येणार असल्याची घोषणाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. कशामध्ये? तर विधानसभेमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक आहे बघा 2026, तर हे सभागृहामध्ये एकमताने मंजूर देखील करण्यात आलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, जागतिक आनंद निर्देशांक. जागतिक आनंद निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत यामध्ये बघा 116व्या स्थानावर आहे. 2 अंकांनी भारत हा चांगली कामगिरी केलेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2025ला बघा भारताचा क्रमांक जर आपण पाहिला तर 118वा क्रमांक होता, परंतु 2026 मध्ये भारताचा क्रमांक जर आपण पाहिला तर 116व्या क्रमांकावर भारत हा गेलेला आहे. थोडीशी माहिती पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट किंवा जागतिक आनंद निर्देशांक हा जो काही निर्देशांक आहे बघा, तर तो जगातील लोक स्वतःला किती सुखी समजतात याचा सर्वात प्रमुख वार्षिक अहवाल जर आपण पाहिला तर तो जागतिक आनंद निर्देशांक असणार आहे. थोड्याशा महत्त्वाच्या तारखा जर आपण पाहिल्या तर 19 जुलै 2011 हा पारित झाला. काय? तर जागतिक आनंद निर्देशांक. भूतान देशाने बघा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला होता 2011 मध्ये. लक्षात ठेवायचं 2011 मध्ये, तेव्हाच तो पारित देखील झाला. 2012 मध्ये बघ पहिला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. केव्हा? 2012. पारित झाला 2011ला. 2012ला पहिला प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर इंटरनॅशनल
डे ऑफ हॅपीनेस केव्हा घोषित करण्यात आले, तर 20 मार्च. लक्षात ठेवायचं आहे, 20 मार्च हा इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणून घोषित करण्यात आला. 2012 पासून दरवर्षी मार्च महिन्यामध्ये प्रकाशित करण्यात येतं हे जागतिक आनंद निर्देशांक. प्रकाशित करणारी संस्था कोणती आहे, तर मुख्य जी संस्था आहे बघा तिचं नाव आहे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड वेलबिंग रिसर्च सेंटर. काय, वेलबिंग रिसर्च सेंटर ही बघा मुख्य संस्था असणाऱ्या भागीदारी संस्थांमध्ये येते. गॅल्युप ही भागीदारी संस्था यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता भारत हा 116व्या क्रमांकावर आहे, गेल्या वर्षी 118व्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर बघा फिनलंड. 2018 पासून आतापर्यंत जागतिक आनंद निर्देशांक या यादीमध्ये बघा पहिल्या क्रमांकाचा जर देश आपण पाहिला तर तो 2018 पासून बघा फिनलंडच ठरलेला आहे. पहिल्यावर आहे फिनलंड, दुसऱ्यावर आहे आइसलँड, तिसऱ्यावर आहे डेन्मार्क, चौथ्यावर आहे कोस्टा रिका. पद्धत आणि निर्देशांक जर आपण पाहिला तर मूळ आधार असतो बघा गॅल्युप वर्ल्ड पोलचा. 140 पेक्षा अधिक देशांमध्ये बघा सर्व करण्यात येतो. 146 देश 2026 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक जर आपण पाहिलं तर फिनलंड येतो बघा पहिल्या क्रमांकावर. लक्षात ठेवायचं आहे. मुख्य 6 निर्देशक कोणते, आर्थिक उत्पन्न, कुटुंब, मित्रांचा आधार, जीवन निवडीचे स्वातंत्र्य, आरोग्यपूर्ण आयुर्मान, त्यानंतर भ्रष्टाचाराची जाणीव, उदारता, दानशूरता हे बघा 6 मुख्य निर्देशक असणार आहेत. त्यानंतर थोडीशी माहिती आपण पुढच्या प्रश्नाला देखील घेणार आहोत, कारण हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रश्न आहे आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धा. काय, आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धा 2026चा विजेता कोण ठरलेला आहे. आता भरपूर जण याचं उत्तर देतील बघा मोरोक्को. त्याचं कारण काय, तर या अगोदर बघा सेनेगलला विजेतेपद घोषित करण्यात आले होते. कोणाला, सेनेगलला. परंतु त्याचं सेनेगलचं विजेतेपद काढून बघा नवीन विजेता कोणता ठरलेला आहे, तर त्यामध्ये बघा मोरोक्को. पर्याय क मोरोक्को हा बघा आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धा 2026चा विजेता संघ ठरलेला आहे. आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धा 2026चा विजेता जर आपण पाहिला तर मोरोक्को. सेनेगलचं विजेतेपद हे रद्द करण्यात आलं आणि त्या जागेवर आता मोरोक्कोला विजेता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आयोजक देश आहे बघा मोरोक्को या आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धा 2026चा. लक्षात ठेवायचा आहे. याचा जो काही अंतिम सामना होता बघा तर तो वादग्रस्त ठरला होता. वादग्रस्त काय झालं होतं, तर पंचांच्या निर्णयाचा बघा निषेध. काय, पंचांच्या निर्णयाचा निषेध दर्शविण्यासाठी बघा सेनेगलच्या संघाने, म्हणजे जो संघ जिंकला होता बघा या ठिकाणी सेनेगल हा संघ जिंकला होता, परंतु त्याचं विजेतेपद हे रद्द केलं आणि त्या जागेवर आता मोरोक्को हा विजेता घोषित करण्यात आलेला आहे. तर याच सेनेगलने पंचांच्या निर्णयाचा निषेध दर्शवण्यासाठी सेनेगलच्या संघाने बघा काही काळासाठी मैदान हे सोडले होते आणि त्यामुळे स्पर्धेच्या नियमाचा भंग झाल्याने त्याचे जे काही जेतेपद आहे बघा तर ते काढून घेतल्याचे जे काही आहे बघा तर ते महासंघाने स्पष्ट केलेले आहे. 5वा प्रश्न आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल पुस्तकाचे लेखिका किंवा लेखक कोण आहेत, ज्याचं उत्तर आहे पर्याय ब डॉक्टर अरुणा ढेरे. डॉक्टर अरुणा ढेरे ह्या बघा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल पुस्तकाच्या लेखिका आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या हस्ते प्रकाशन झालं, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर संगीत कलानिधी पुरस्कार 2026 जर आपण पाहिला तर तो जयंती कुमरेश यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोण आहेत विजेते, जयंती कुमरेश. या जे काही जयंती कुमरेश आहेत तर त्या सरस्वती वीणावादक आहेत. काय, सरस्वती वीणावादक. तमिळनाडू राज्याच्या चेन्नई येथील त्या प्रसिद्ध कलाकार आहेत जयंती कुमरेश, ज्यांना संगीत कलानिधी पुरस्कार 2026 हा जाहीर झालेला आहे किंवा प्रदान करण्यात आलेला आहे.
पुरस्कार जर आपण पाहिला तर 1 जानेवारी 2027 रोजी दिला जाईल किंवा तर द म्युझिक अकादमीच्या 100व्या संमेलनात लक्षात ठेवायचं आहे. नृत्य कलानिधी पुरस्कार हा नरेंद्रजी यांना प्राप्त झाला. संगीत कला आचार्य पुरस्कार हा सुगंधा कलमगम त्यानंतर त्रिचूरसी नरेंद्रन यांना प्रदान करण्यात आला आहे. 7वा प्रश्न आहे, उत्तर कोरियाच्या संसदीय निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर उत्तर कोरियामध्ये निवडणूक पार पडली संसदेची आणि या संसदीय निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जर आपण पाहिल्या तर किम जोंग यांच्या पक्षाच्या आहेत. त्याचं नाव आहे बघा पर्याय क, वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया. वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया या पक्षाने बघा सर्वाधिक जागा जिंकत अभूतपूर्व विजय हा प्राप्त करण्यात आलेला आहे उत्तर कोरियाच्या संसदीय निवडणुकीमध्ये. उत्तर कोरियाच्या संसदीय निवडणुकीत किम जोंग उन यांचा जो काही पक्ष आहे तर तो सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष देखील ठरलेला लक्षात ठेवायचा आहे. जवळपास या पक्षाने आणि त्याच्या सहयोगी पक्षाने बघा किती टक्के मतदान प्राप्त केलेलं आहे किंवा किती टक्के मतदान हे त्यांना झालेलं आहे तर 99.93 एवढे टक्के बघा मतदान हे त्या दोन पक्षांना किंवा इतर पक्षांना झालेलं आहे. पुढील प्रश्न आहे 8वा, नुकतंच निधन झालेले सुतोमू शिबायामा कोणत्या कार्टूनचे दिग्दर्शक होते तर पर्याय ब, डोरेमॉन या कार्टूनचे संस्थापक नाही दिग्दर्शक होते सुतोमू शिबायामा लक्षात ठेवायचं आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य निर्देशांक 2026 हे विधानसभेत कोणी सादर केले याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले 15 तारखेचे चालवडीचे प्रश्न. आता घेऊया पटकन रिव्हिजन, चांगलं आपल्या लक्षात राहील. प्रश्न पहिला आहे बघा, अंड्यावर एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर प्रदेश आहे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत कोणी सादर केले? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केले. जागतिक आनंद निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा बघा 116व्या स्थानावर आहे. 7वा प्रश्न आहे, आफ्रिकन कप ऑफ नेशन स्पर्धा 2026चा विजेता कोणता संघ ठरला? तर मोरोक्को हा संघ जो काही आहे बघा तर तो विजेता ठरलेला आहे. सेनेगलचे विजेतेपद हे रोखण्यात आलेलं, रद्द करण्यात आलेलं आहे. 5वा प्रश्न आहे, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल पुस्तकाचे लेखिका कोण आहेत? तर डॉक्टर अरुणा ढेरे आहेत. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल पुस्तकाच्या लेखिका लक्षात ठेवायचं. याचं प्रकाशन जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, संगीत कलानिधी पुरस्कार 2026 कोणास प्रदान करण्यात आला? जयंती कुमरेश यांना प्रदान करण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या संसदीय निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? तर वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेले सुतोमू शिबायामा कोणत्या कार्टूनचे दिग्दर्शक होते? तर डोरेमॉन या कार्टूनचे दिग्दर्शक होते सुतोमू शिबायामा. हे झाले आजचे आणि महत्त्वाचे चालवडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण टेलिग्राम जॉईन करू शकता आणि PDF आपण त्या ठिकाणी मिळवू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.